कोल्हापूर शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक अपर्णा सुखदेव जाधव यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे। एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि जामिनासाठी तक्रारदाराकडे 25,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास अपर्णा जाधव यांच्याकडे होता। तक्रारदार अटकेत असताना तपासात मदत आणि जामीन मिळवून दिल्याचे आमिष दाखवत लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे। यापूर्वी तक्रारदाराच्या वडिलांकडून 25,000 रुपये स्वीकारण्यात आले असल्याचे समोर आले आहे। तक्रारदार जामिनावर सुटल्यानंतर उर्वरित रकमेची मागणी होणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर कार्यालयात तक्रार दाखल केली। त्यानंतर एसबीने केलेल्या पडताळणीत अपर्णा जाधव यांनी यापूर्वी 25,000 रुपये स्वीकारल्याचे आणि आणखी 25,000 रुपयांची बेकायदेशीर मागणी केल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी अपर्णा सुखदेव जाधव यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो पुणेचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले आणि कोल्हापूरच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर, प्रकाश भंडारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप काशीद तसेच इतर अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला।